जे तुम्ही म्हणत आहे ना, मध्ये पण तुम्ही बघू शकता हे. आणि वरचं बोंड आणि खालचं बोंड सेम आहे, युनिफॉर्म बॉल साईज. हे बघा आता 5 पाकळ्याचं बोंड आहे इथं पण, 1 2 3 4 5 वरच्या साईडला. आणि सर एखादी पाकळी तोडून दाखवा ना. आता हे जे झालेलं आहे बोंड, त्याचं वजन इथल्या आतमधल्या याचं पण तेवढंच आहे का वजन? हा हा, हे घ्या आता. हे बघा, हे आपण वजन करू. ह्या ह्याचं ठेवा खाली. हे 5 पाकळ्याचं आहे. ठेवा व्यवस्थित. 0 करू. हां 0 केला. बघा 8 आलं. 8 आहे. तर तुम्ही कुठे पण चेक करू शकता अक्रॉस द फील्ड. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे परत अजून एकदा सरकी म्हणताय तुम्ही, एकदा जस्ट एक पाकळीचा घ्या तुम्ही. बघा किती आहे सर की? सर आता नाही खालचं बोंड थोडं ना, वरचंच थोडा सर, वरचं हलकं राहते थोडं. 7 9 वाला पानं 9 वाला काढा आता. 7 नका काढू. हे आता 4 पाकळ्याचं आहे. हे 4 पाकळ्याचं आहे का? म्हणजे 4 आणि 5 पाकळ्या राहते. हा राहतात ना. आता मी म्हणजे याचं किती आहे? 31. हे बघा, हे 5 पाकळ्याचं आहे. ओके. हे 5 पाकळ्याचं आहे. 1 2 3 4 5. 5 बरोबर. आणि वरचं बोंड पकडलंय आपण, खालचं नाही पकडलंय. अच्छा. टॉपचं बाजूला हे वरचं होतं 33. म्हणजे 2 ग्रॅमचा फरक. आणि सर चिकट्या आला का याच्यावर? हा? चिकट्या अजून नाही आहे. अजून नाही. अरे ही मेन म्हणजे काय, याच्यात आम्हाला दाखवायचं होतं जे साहेब म्हणत आहे तिथे, हे जे युनिव्हर्सिटीची फील्ड आहे ना आपल्या कॉलेजची, तर पहिल्या 2 महिन्यात त्याची कंडिशन खूप फर्स्ट होती. म्हणजे जेणेकरून आणि हर्बिसाईडचा स्प्रे वगैरे काही घेतला नव्हता, जमीन खराब झाली होती. तर जे शेतकरी येत जात होते असं म्हणत कापूस फेल आहे. पण जो नंतर 2 महिन्यात तो रिकव्हरी केला, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आता आपण एक्सपेक्ट करत आहे की किमान 15 क्विंटल तरी यायला पाहिजे. आणि पहिला आपण जे वाण दिले होते 172 नावाने दिले होते मार्केटमध्ये. आता याचं नवीन म्हणजे नाव झालेलं आहे बंपर. शेतकऱ्यांना व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी नंबर प्रत्येकाला लक्षात नाही होतं, पण खूप कमी 1000 पॅकेट आले होते पूर्ण यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर रिजनमध्ये. तर आपण मोजक्या शेतकऱ्यापर्यंत देऊ शकतो. आता इथे हे जे आहे तुम्हाला माइट्स हे का म्हणजे त्याला वाईट आपला मावा दिसत आहे, तर याचा इफेक्ट नाही पडून राहिला झाडावर? ऍक्च्युली आता जे आहे सर, बोंड साईज ही परिपक्व झालेली आहे. आणि हे आता ऍडव्हर्स कंडिशन, टेम्परेचर वगैरे कमी होतं, आभाळ होतं, त्याच्यामुळे हे आता आलेलं आहे. बरोबर आहे. एवढा प्लॉट सोडला आहे. याच्यावर रोग प्रतिकारक शक्ती सांगा काय? कमी आहे, खूप कमी आहे. आता मी मागच्या 1 महिन्यापासून माझं नाव चक्रधर पाटील आहे, एरिया मॅनेजर. मी वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ बघत आहे. यावर्षी आपण हे हायब्रिड दिलेलं आहे शेतकऱ्यांना. आता सेलूला आम्ही कार्यक्रम, सेलसुरात त्या दिवशी बरेच शेतकरी आले होते, आपल्या डीलर आले होते. तिथं पण अक्रॉस द रिजन खूप चांगला परफॉर्मन्स आहे. तुम्ही जे म्हणत आहे ना सकिंग केस, याच्यावर खूप कमी आहे. कारण लव आहे पाना. तुम्ही हेरिनेस बघू शकता, हेरिनेस. त्याच्यामुळे याच्यावरती रसशुद्धीचा जो प्रभाव आहे तो आता हा जो झालेला आहे तो आता ड्यू टू ॲटमॉस्फिअर झालेला आहे. कारण आज आपण डिसेंबर 10ला थांबलेला आहे. पण आपण जर ऑक्टोबर नोव्हेंबर जेव्हा जो पीक पिरियड असतो शेतकऱ्यांचा, ते जर बघितलं तर खूप चांगला आहे. आणि स्टे ग्रीन कॅरेक्टर आहे प्लांटचं. आणि बॉल वेट, बॉलची साईज वरचा आणि खालचं 5 पाकळ्याचं बोंड आहे बघा. आता वरचं जनरली येत नाही आहे. जनरली 1 2 3 4 5 पाकळ्याचं बोंड आहे. आणि सर याची लावण काय? स्पेसिंग 4 बाय 1.5. 4 बाय 1.5 वर त्यांनी लावले. आणि कापूस वेचणेवाल्यांना त्रास नाही होणार? नाही. आता हे तर लेट आहे समजा, पण जिथे जिथे वेचलाय कापूस, वेचायला पण खूप सोपा, इझी पिकिंग कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. अच्छा. तुम्ही बॉल बघू शकता इथे कंप्लीट. आणि जे मी म्हणत आहे परत फळ फांद्यातला गॅप जो आहे खूप कमी आहे, त्याच्यामुळे ते जास्त आहे. आता आपण एक जस्ट दिलं होतं आपण करायला. एका फांदीला किती बोंड आहे म्हटलं? एका फांदीला किती बोंड आहे? ॲव्हरेज आपण पकडू ना 5 ते 6 पकडू. 5 ते 6. 1 2 3 4 5 आहेत, हे सोडून टाकून देऊ आपण. हे कोणते एक पकडा तुम्ही, ड्रॉप झाला. 1 2 3 4 5 6 ते 7 पकडा ॲव्हरेज. आणि आपण आता मोजले तर आता 17 18 सर आता तर हे आपण बाहेर पाहिले. हा घेऊ मिडल वाला, वरचा तर फुटायचा आहे. ठीक आहे, तुम्हीच करा ना. आणि वरच्या बोंडाचं पण वजन कळून जाईल आपल्याला. आता ठेवा. 9 ग्राम. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आहे. हा, त्याच्यामुळे 8 9 आपण ॲव्हरेज जरी पकडलं आणि प्रत्येक ठिकाणी आपण 5 पाकळ्याचं नाही पकडू, 4च पाकळ्याचं पकडू.
तरी 8-32 4 आणि 5 कंपल्सरी नाही, कुठं 4 वर 4 बोंडाचा आपण ॲव्हरेज प्रत्येक शेतकऱ्याचं बघत आहे मी ऑन अँड ॲव्हरेज. जर मॅनेजमेंट चांगला असेल तर 5 पकडाचं बोंड जास्त येईल, पण ॲव्हरेज जरी पकडलं तरी 35, 36, 38 सारखी आहे. आणि दुसरं एक मेन प्लांट स्ट्रक्चर बघल्यावर तुम्हाला कळेल सर, याच्यामधला जो इंटरनल डिस्टन्स आहे ना तो खूप कमी आहे. फळफांद्याचा जो गॅप आहे ना तो खूप कमी आहे, त्याच्यामुळं फळफांद्या जास्त येत आहे. ते एक रिझन आहे की नंबर ऑफ बॉल्स तुमचे जास्त येतील. आता आपण खालपासून बघू, इकडे आहे एकदा कोणतरी, नाही तुम्ही इकडे, हे बाजूला घ्या, हे बाजूला घ्या. आता हे मोनोपोली आपण सोडून टाकून इथूनच पकडू आपण. हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. एक ॲव्हरेज 15-16 जरी पकडलं आणि याला आपण एकाला 5-6 जरी पकडले, जरी आम्ही म्हणत आहे जसं 60-70 ॲव्हरेज बोंड आहे, तर 60-70 बोंड तर ॲव्हरेज आहेतच आहेत. आणि खूप लेट झालेलं आहे, जसं सरांनी सांगितलं होतं तण वगैरे होतं. तर आता काही शेतकरी जाणार येणारे म्हणत होते की पहिल्या 2 महिन्यात आणि आज आपण जे प्लॉट बघत आहे त्याच्यामुळे खूप फरक आहे. तर ही आपल्याला आणि वरचा बोंड आणि खालचं बोंड हे बघा पण हे आता पानावर पण आतमध्ये बरं मी काय म्हटलं याने एकरी खताचे फेर किती झाले, किती 4 दिले तुम्ही? 4 फेर. 4 एकरी किती बॅग खत दिले याने? त्यांनी एक बॅगच दिलेली आहे स्टार्टिंगला. कोणतं? पहिलं DAP दिलेला आहे, नंतर युरिया प्लस म्युरेट ऑफ पोटॅश दिलेला आहे MOP, आणि तिसरा परत हे दिलेला आहे हे आपल्या युनिव्हर्सिटी नाही आतमध्ये नाही येणार ह्यो. 1, 2, 3 आणि 4 आणि 5. मी एकदा सरकी बघून घेशाल कोणी. ॲव्हरेज सरकी खूप जास्त प्रमाणे 1, 2, 3, 4, 5, बोंडाचं वजन चांगलं 6, जास्त 7, 8, 9. त्या दिवशी होते 9 आहे ॲव्हरेज. तुम्ही 5 टाकल्या तरी पकडलं 9-45 आपण 38-40 पकडू. 8 ग्रॅम आहे ना, average. 5 compensate एक होते ते, त्याच्यापेक्षा रुई जास्तच राहणार नाही याच्यात. त्या दिवशीच आपण कापूस पाला तिथं, बरोबर आहे, त्याचं 5 ग्रॅम होतं, 5 ग्रॅम होतं ना, याचं 8 ग्रॅम आहे. सर कापसाचा भाव घेणार आहो ना, भाव नाही देणार ना सर. जीनवाला जास्त सारखी पकडा 8 ग्राम का वर है। अभी तो मॉइस्चर तो आएगा अभी 8, लेकिन वो सूखने के बाद 6 ग्राम पड़ेगा। 8 ग्राम आहे सर. तर आपण ते मॉइश्चर जरी डिडक्ट केलं तरी 6-6.5 ग्राम आरामात येऊन जाते. 5 ग्रॅमचं ते 4-5 ग्रॅमचं. आणि मेन म्हणजे काय सर, याच्यामध्ये सरकीचं प्रमाण खूप जास्त आहे. एका याच्यामध्ये 8 सरकी आहे, 8-9 सरकी. त्याच्यामुळे वेट खूप चांगलं आहे. हां, साधारणतः किती हेक्टरी उत्पन्न आपल्याला ॲव्हरेज आपण याला येईल सर. एकरी 15 एकरी 15 क्विंटल.